आणखी एक मोठी बातमी येते। ठाकरेंच्या शिवसेनेनं उद्या संसदीय पक्षाची बैठक बोलावली आहे। उद्या सकाळी 11 वाजता या बैठकीला हजर राहण्याचा व्हीप जारी करण्यात आलाय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून सगळ्या खासदारांना उद्याच्या या बैठकीला हजर राहण्याचा व्हीप जारी करण्यात आलाय। त्यामुळे उद्याच्या या बैठकीला जे खासदार हजर राहणार नाहीत त्यांच्यावर पक्षामार्फत कारवाई केली जाईल। उद्या सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे। संसदीय पक्षाची बैठक आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून बोलावण्यात आलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून कायदेशीर पावलं उचलली जातात आणि या सगळ्या खासदारांचा पेच वाढवण्यासाठी त्यांना कोंडीत पकडण्यासाठी आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्या संसदीय पक्षाची बैठक बोलावण्यात आलेली आहे। आता उद्याच्या या बैठकीला नेमके किती खासदार उपस्थित राहणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे, कारण या सगळ्या खासदारांना 9 खासदारांना व्हीप बजावण्यात आलेला आहे। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभेतले किती खासदार उद्याच्या बैठकीत उपस्थित राहतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। उद्या सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे आणि या बैठकीला हजर राहण्यासंदर्भातला व्हीप जारी करण्यात आलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं उद्या संसदीय पक्षाची बैठक बोलावली आहे। ज्या प्रकारे वेगवान घडामोडी घडतायत, एका बाजूला शिंदे पिता पुत्र हे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची आजच भेट घेणार आहेत। आता पाठिंब्याचं किती खासदारांच्या पाठिंब्याचं पत्र लोकसभा अध्यक्षांना दिलं जाईल हे पाहणं एका बाजूला तितकं महत्त्वाचं आहे, तितकंच महत्त्वाचं आहे उद्याची या बैठकीला किती खासदार उपस्थित राहणार हे पाहणं देखील। त्यामुळे उद्या सकाळी 11 वाजता होणाऱ्या या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। मात्र आज देखील खूप महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात। त्यामुळे खरं तर किती खासदार हे उद्याच्या बैठकीला उपस्थित राहतील हे जवळपास चित्र आजच स्पष्ट होऊ शकतो। तर उद्या सकाळी 11 वाजता ठाकरेंच्या शिवसेनेनं ही संसदीय पक्षाची बैठक बोलावली आहे। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, ज्या प्रकारे आपण हे पत्र बघितलं तर उद्या सकाळी 11 वाजता ठाकरेंच्या शिवसेनेकडनं हे पत्र समोर आलेलं आहे आणि अनिल देसाई जे मुख्य सचेतक लोकसभा यांनी हे पत्र दिलेलं आहे आणि त्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व लोकसभा खासदारांनी 11 वाजता संसदीय दल कार्यालय, संविधान सदन, संसद भवन, नवी दिल्ली इथे एक बैठक आयोजित केलेली आहे आणि त्या बैठकीला त्यांनी बोलवलेलं आहे। त्यामुळे एक प्रकारे हा व्हीप आहे आणि या व्हीपचं उल्लंघन कोणत्याही खासदाराने करू नये आणि कायदेशीर अडचणीत जर कोणी खासदार फुटत असेल किंवा एक गट वेगळा निर्माण होत असेल तर या सगळ्या खासदारांना एक व्हीप जारी करण्यात आलेला आहे, ज्यांनी उद्या सकाळी 11 वाजता या ठिकाणी संसद भवन इथे यायचं आहे आणि या बैठकीला उपस्थित राहायचं आहे। आपल्याला आठवत असेल 2022 साली सुद्धा अशाच प्रकारे जेव्हा आमदारांचा एक गट फुटत होता तेव्हा अशाच प्रकारे एक व्हीप ठाकरेंच्या शिवसेनेकडनं जारी करण्यात आलं होतं आणि बैठक बोलवली होती आणि त्या बैठकीला जे गैरहजर राहिले त्यांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी कोर्टात त्यासोबतच आपण बघितलं विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आली। नक्कीच याच व्हीपचा उल्लेख त्यावेळी सुप्रीम कोर्टातही झालेला होता। त्यामुळे आता उद्याच्या या बैठकीत नेमकं काय होतंय पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। वेदांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।